वर्धमान पब्लिक स्कूल अक्कलकुवा, शिक्षण विभाग पंचायत समिती अक्कलकुवा, तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अक्कलकुवा व तालुका इंग्रजी माध्यमिक मुख्याध्यापक संघ अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने 47वे अक्कलकुवा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन अक्कलकुवा या ठिकाणी वर्धमान पब्लिक स्कूल या ठिकाणी भरविण्यात आले। या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून व उद्घाटक म्हणून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी हे उपस्थित होते। तसेच अक्कलकुवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय अहिरे, गट शिक्षण अधिकारी प्रशांत नरवाडे हे उपस्थित होते। यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, उषाताई बोरा, तसेच कोयली विहीर ग्रामपंचायतीचे सरपंच जवराबाई पाडवी, सिनेट सदस्य प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात यावेळी उपस्थित होते। वर्धमान पब्लिक स्कूलचे चेअरमन लक्ष्मण साळी, सचिव प्रतीक्षा साळी या ठिकाणी यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारी आर एम धनगर, विस्तार अधिकारी कैलास लोहार, शिक्षण विस्तार अधिकारी वाय आर देसले, अध्यक्ष मुख्याध्यापक संघाचे संध्या पटेल, केंद्र प्रमुख आरिफ पिंजारी, सचिव मुख्याध्यापक संघाचे डी बी वाघ, तसेच अध्यक्ष तालुका इंग्रजी माध्यम मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष निलेश पाटील, तसेच मुख्याध्यापक दिलीप वसावा यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बीएड कॉलेजचे प्राचार्य ज्योती लष्करी, वाय बी चव्हाण, नितीन मराठे, अमरसिंग वळवी, प्रदीप पाडवी, अरुण मोरे, मनोज चौधरी आदी या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास लोहार यांनी केले। सूत्रसंचालन वर्धमान पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका सुप्रिया पवार, कुमारी राधिका परदेशी यांनी केले। या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी सरदाशेवटी आभार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डॉक्टर संध्या पटेल यांनी मानले। उपस्थित विद्यार्थ्यांनी 47व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विविध पद्धतीचे या ठिकाणी प्रयोग सादर केलेले होते। चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा। शाश्वत शेती असेल, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकचा पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणिते, मॉडेलिंग आणि आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्था इत्यादी विषयावरती आपल्या अक्कलकुवा तालुक्यातील आपल्या या बालवैज्ञानिकांनी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे। आणि या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये त्यांना विज्ञानाबाबत आवड गोडी निर्माण व्हावी आणि एक संशोधन क्षेत्रामध्ये त्यांचे सुद्धा नावलौकिक व्हावा यासाठी हा खरा अट्टहास याच्यासाठी केला होता हा अट्टहास। आणि या विज्ञान प्रदर्शनासाठी आलेल्या सगळ्या पुणच मान्यवरांचं या ठिकाणी मी पुणच स्वागत करतो आणि या विज्ञान प्रदर्शनासाठी आदरणीय सगळे मान्यवर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर मी पुन्हा या ठिकाणी मी माझे प्रस्ताव संपतो। धन्यवाद। जो माणूस विचार करू शकतो तो मशीन सुद्धा विचार करायला लागलेला आहे। आता तुम्हाला जर नवीन तुमचा मोबाईल असेल
आणि त्याच्यात एआयचं जर फीचर असेल, तुम्ही जो धडा शिकताय, जो लेसन शिकताय, त्याचा जर फोटो काढला आणि त्या एआयला जर कमांड दिलं की याच्यात मला 100 प्रश्न तयार करून दे या धड्यावरचे, तो काही सेकंदात तुम्हाला 100 प्रश्न तयार करून देईल. तुम्हाला परिपूर्ण तो धडा वाचण्याची आवश्यकता सुद्धा वाटणार नाही. तसेच एआयला तुम्ही रेसिपी बाबत जरी विचारलं तरी तो काही सेकंदात रेसिपीचं सर्व वर्णन सांगेल. आरोग्याच्या बाबतीत जरी तुम्ही विचारलं तरी आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तो सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. 7 जूनला भारतात पाऊस पडतो. आता काही म्हणत असतील की आमच्याकडे तर 7 जूनला कधीच पाऊस पडला नाही. आता निसर्गाचे चक्र हे काही महिने पुढे गेलेले आहेत, पण अजूनही अंदमान, निकोबार आणि चेरापुंजी या ठिकाणी 7 जूनलाच पाऊस पडतो. तर ज्या वेळेस पाऊस पडायला सुरुवात होते त्यावेळेस हिरवळ तयार होते आणि त्या हिरवळीवर अनेक प्रकारचे जीव जंतू त्याच्यावर जे मृत अवस्थेत गेलेले असतात ते पाला पाचोळा खायला लागतात आणि त्यांच्या दृष्टीने जे नवीन गवत आलेलं असतं ती एक प्रकारची मेजवानी असते. आणि सेम मेजवानी हे बकरी, मेंढी, कोंबड्या यांना पण ती मेजवानीच असते आणि तो ते चारा खातात आणि त्या चाऱ्याबरोबर त्यांच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे जे नवीन जीवजंतू जिवंत झालेले असतात ते त्यांच्या पोटात जातात आणि मानवाने किंवा आपण त्यांचं जर मटण किंवा ते जर खाल्लं तर ते जीवजंतू आपल्या पोटात जातील आणि आपण आजारी पडू. तर असं जर सांगितलं सर्वांना तर कोणीच ऐकणार नाही. मग आपल्या शास्त्राने काय सांगितलं की श्रावण पाळा. आपण शास्त्राला न घाबरता देवाला घाबरतो, बरोबर आहे का नाही? तर हा त्याच्या मागे उद्देश आहे. सांगायचा उद्देश असा की आपल्याला प्रत्येक जीवनामध्ये शास्त्र आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने जीवन जगताना बघताना त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे हे बघितलं गेलं पाहिजे. आणि माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकाचे जे अधिकारी आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी आपली जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीमध्ये शास्त्रीय पद्धतीचे जे पुस्तकं आहे त्यातल्या त्यात ज्या ऑटोबायोग्राफी आहेत ह्या आवर्जून आपल्या वाचनालयामध्ये ठेवलं पाहिजे. विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मेजवानी असते. आपल्या भविष्याला आणि आपल्या फ्युचर घडवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी शिक्षण विभागाने तयार केलेला असतो की यांना कमी वयातच का असेना यांना वैज्ञानिक म्हणून आपण कसं पाहावं आणि वैज्ञानिक म्हणून पाहत असताना या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच या विज्ञानाची माहिती असावी म्हणून विज्ञान प्रदर्शन खरं तर या ठिकाणी भरवलं जातं. आणि या विज्ञान प्रदर्शनातून 1, 2, 3 जे येतात ते जिल्ह्यामध्ये जातात आणि जिल्ह्याचे जे 1, 2, 3 क्रमांक येतात ते राज्यस्तरीय जातात. तर या माध्यमातून तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो की आपला अक्कलकोवा तालुक्याचा विद्यार्थी हा जिल्ह्यात पहिला यावा आणि अक्कलकोवा तालुक्याचा विद्यार्थी जिल्ह्यातून राज्यात पहिला यावा ही शुभेच्छा मी या ठिकाणी आमदार साहेबांच्या वतीने देतो आणि थांबतो.